बुलढाणा जिल्हा. तिथले एक आमदार साहेब सध्या लय तापलेत. तिथून मी म्हणायला लागले, तिथली पोरं ना साहेबांच्या विरोधात मोर्चात आहेत आणि ना घशाला गार शेक देतात. तिथली पोरं आहेत टेन्शनमध्ये. लग्न होईना या टेन्शनमध्ये. 5 दिवसात बुलढाण्यातल्या 2 पोरांनी स्वतःला संपवलं. कारण काय होतं, यांची लग्न जुळत नव्हती. नाही, तुम्हाला हसायला आला असेलही, पण विषय झालाय डीप. 3 वर्ष आधी लग्न जुळत नाही म्हणून सोलापुरात पोरांनी मोर्चा काढला होता. हे सगळे बाप्पे लग्नात घालायचे कपडे घालून जिल्हाधिकारी कार्यालयावर गेले होते. वरातीत मिळत नाही म्हणून इथं घोड्यावर बसायची हौस भागवली. पण 3 वर्षात बोटा घालून बऱ्याच रील्स गेला. डोळ्याला आराम म्हणून गौतमीचे रील्स बघणारा गडी आता दर महिन्याला गौतमीने गाण्याच्या सेटवर लग्न केल्याच्या बातम्या बघतोय. पण गड्याचं लग्न काय होत नाही. पण का होत नाही, आणि बरं होत नाही म्हणून थेट दोरीत जवळ करणे एवढं झालंय तरी काय? डीप विषय डीप मध्ये जाऊन बघू. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. पोरांची लग्न का जुळत नाहीत? सध्याच्या सामाजिक वातावरणात, सध्याच्या आर्थिक परिस्थितीत, सध्या सामाजिक वीण उसवल्याच्या पार्श्वभूमीवर, सध्या शहर आणि गाव अशी दरी वाढल्यामुळं असली आबाळ आणणारी कारण सांगत नाही. फॅक्ट सांगतो. पोरीच्या आणि पोरीच्या फॅमिलीच्या अपेक्षा लय वाढल्यात. पोरगा शेतकरी असला तर शेती एकरात पाहिजे, त्यात वाटणी नको. बरं, शेती आहे तर ओके, पण पोरगा पुण्यात सेटल नाही. अच्छा, पुण्यात सेटल आहे का? ओके. अरे रे, स्वतःचा फ्लॅट नाही. स्वतःचा फ्लॅट आहे कुठं? उंडरीला. फारच लांब पडेल. इथं पोरीचा बाप अजून बैठ्या घरावर मजला चढवायची डेअरिंग करत नाही, पण जावयानं 25व्या वर्षी पुण्यात सेटल होऊन फ्लॅट पण काढला पाहिजे. वारे सोयरीक. आपल्याकडं चांगल्या एरियात फ्लॅट आहे म्हणून हुरळून जाऊ नका. गावाकडे शेती किती नाही होय, आईला मग अवघडे असं म्हणणारा पोरीचा मामा तुम्हाला पण भेटत असतोय. शेती असली तर फ्लॅट पाहिजे, फ्लॅट असला तर शेती पाहिजे, दोन्ही असलं तरी चांगली नोकरी पाहिजे, ती चांगली असली तरी सरकारी पाहिजे, आणि सरकारी असली तरी मोठ्या पदाची पाहिजे. तुम्ही मालक आहात, तुमचं दुकान आहे, कष्टाळू आहात, गुड. तरी लग्नासाठी थांबाच. अजून तुम्ही अंतिम 15 मध्येही नाही. बरं, यात गाडी, विकेंड, दीर, नणन, छोटं कुटुंब, सुखी कुटुंब हा विषय छेडलेला नाही. शहरातलंच पोरग पाहिजे. भले तिकडं वन आरकेत राहील, पण गाव सोडायचं हा पोरींचा हट्ट नकाराचं एक मुख्य कारण आहे. बाबा चिन्मयानंद उगाच म्हणत नाहीत, अपेक्षा कायम दुःख देतात. बरं, या पोरांची बाजू घेऊन भांडावं अशी तरी परिस्थिती राहिली का? तर मिलॉर्ड, नाही. पोरग, पोराची आई आणि काही वेळा पोराचा बाप हे सुद्धा बिलंदरच झालेत. यांच्या अपेक्षा ढीक. पोरग रील्सवर, आई सिरियलमध्ये फिल्टर लावलेल्या सुंदर सुंदर पोरी बघतात, मग यांच्या सुनेबद्दलच्या अपेक्षा वाढतात आणि चांगल्या पोरीला नकार देऊन बसतात. या नकारात कॅटेगरीज आहेत. पोराची ढेर किलो किलोने वाढते. दात विमल खाऊन लाल झालेत. क्वार्टरमध्ये त्याचे डोळे सुद्धा जड होत नाहीत. स्थळ म्हणून आलेल्या पोरीने याची इंस्टाग्राम फॉलोइंग लिस्ट जरी चेक केली तरी डॅनी ते रश्मी असा अमेरिका ते केरळ दौरा हा करून बसलेला असतोय. तिथंच भेटीला नकार येतोय. त्यातही गडी तल्लक निघालाच तर याच्या अपेक्षा जास्त हिच्यापेक्षा भारी मिळेल. या नादात डोक्यावरचे केस आणि वय दोन्ही निघून जाते. तिची नोकरी, तिचं करिअर, तिचं आयुष्य याचे निर्णय ह्याला घ्यायचे असतात आणि तोवर लग्नाचा निर्णय घ्यायला येतो. पोराची आई अशी सून आणू, तशी सून आणू, हिची जिरवू, तिची जिरवू असं करत राहते आणि यातून पोराचा बायोडेटा नव्या ग्रुपमध्ये पाठवणे याशिवाय काहीही हाताला लागत नाही. फादर लोक लग्नाच्या खर्चापासून सुरुवात करतात. त्यांच्या मानाच्या नादात पोरग अजून झालं नाही होय हा अपमान सहन करत राहते. दोन्हीकडच्या अपेक्षा जुळल्या पाहिजेत. कुणीतरी एकाने माघार घेतली पाहिजे, नाहीतर ब्रॉडकास्ट लिस्टला बायोडेटा आहेच. पण नाही जमलं लग्न म्हणून थेट स्वतःला संपवायचं. एवढं फ्रस्ट्रेशन येतं कशामुळे? लग्न होत नाहीत हा काय आजचा प्रश्न आहे का? तर नाही. पोरांनी मोर्चा काढला. इंस्टाग्रामवर अनाथ मुलीशी लग्न करा असं पोस्टर पाहून कमेंट्समध्ये नंबर टाकला. बोलबिडूचा व्हिडिओ बघून बेलारुसमध्ये काय होईल का यावर चर्चा केली. राजकीय नेत्यांपुढे प्रश्न मांडला. गुडलकच्या कट्ट्यावर साधक बाधक चर्चा केली. बापापुढं पाय घासले, नवस केले, उपास केले, जमानात झाले म्हणून जिम लावली, प्रोटीन खाल्लं. पण आता विषय सिरियस झालाय. हरीश वानखडे, संग्रामपूर तालुक्यातल्या सोनाळ्याचा, 28 वर्षांचा होता. घरात स्वतःला संपवलं. हरीशचे वडील भूमिहीन शेतकरी. ते 3 वर्ष स्थळ बघत होते. लग्न जमलं नाही कारण परिस्थिती गरीब. परिस्थिती बदलणार नाही, लग्न होणार नाही एवढाच विचार डोक्यात घेतला आणि आयुष्य संपवलं. ही टोकाची भीती आणि टोकाचं टेन्शन आर्थिक परिस्थितीमुळेच येतं असं नाही. आजूबाजूला काही कमी कांड होता येतोय. लग्न जुळवणाऱ्या टोळ्यांची भीती सगळ्यात जास्त.
आधीच मध्यस्थ हे बाद कॅटेगरी, जुळणार कसं नाही यात पटाईत. पण या टोळ्या त्यांच्यापेक्षा डेंजर. पोरगी म्हणजे 52 कशी सोनं असं म्हणत स्थळाशी जुळवून देतात. बाप आजारी आहे, गावाकडं कोणच नाही, पोरगी एकटी आहे असं म्हणत तिथल्या तिथं लग्नही लावून देतात. लग्नाचा खर्च नाही म्हणून पोराकडचे पोरीच्या गळ्यात सोनं घालतात. पोरगा पूजा कधी होणार या विचारात पांघरून घेऊन झोपून जातो. पांघरून काढेपर्यंत पोरगी सोनं पैसा हे सगळं घेऊन फरार झालेले असते. त्यामुळं स्थळ आलं तरी पोरग बिचकतंय आणि असा एखादा फटका खाल्ला तर संपलाच विषय, आपलीच मोरी. आणि असो, निळा ड्रम बायकोचा बॉयफ्रेंड हे मीम्स मध्ये दिसतं, पण होईल ते जाईल म्हणत पोरं लग्नाला तर तयार होत असतात. पण इथं अजून एक माशी शिंगती, फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. हे गणित गावातल्या आणि शहरातल्या दोन्हीकडच्या पोरांना लागू होतंय. मित्राचं झालं, आपल्यापेक्षा लहान भावाला गर्लफ्रेंड आहे, आपलं होईना म्हणून त्याचं थटलंय. बरं, थोराड पोराला देखणी पोरगी सुद्धा मिळते, राहतोय ते आपणच. यातून येतं डिप्रेशन. सत्यपाल भिसे, 25 वर्षांचा, चिखली तालुक्यातल्या मंगरुळचा, शिकलेला, नोकरी मिळत नव्हती, लग्न जुळत नव्हतं, दारू प्यायला लागला, डिप्रेशन मध्ये गेला, झाडाला लटकून स्वतःला संपवलं. सत्यपालच्या सोबतच्या मित्राचं लग्न झालं होतं, पण याचं जुळत नव्हतं. यातूनच डिप्रेशन वाढत गेलं. अशी परिस्थिती, जिला हातभार लावायला सोशल मीडिया आहेच. साखरपुड्याला मोबाईल, लग्नात गाडी, पूजेला स्टेटस, माय लाईफ माय फॉरएव्हर. मग तिसऱ्या दिवसापासून भांडणं का होईनात. इकडचं स्टेटस तिकडं बुडाला आग लावून जाते आणि ज्यात गुंतायला नको त्यात पोरं गुंतायत. आता सत्यपाल आणि हरीशने उचललेल्या टोकाच्या पावलानंतर या विषयावर गंभीर चर्चा झाली. लग्न का होत नाहीत, ग्रामीण महाराष्ट्रापुढच्या समस्या काय यावर खल झाला. शहरी लोकांनी त्यांची मतं मांडली, कोणी मापं काढली, कोणी सोल्युशन द्यायचा प्रयत्न केला. पण मेन विषय हा आहे, लग्न हा शेवटचा मुद्दा झालाय. पोरांना किती नावं ठेवली तरी गावाकडे शिकलेल्या पोरांची कमतरता नाही. पोरं शिकलीत पण जॉब नाहीत, जॉब आहे तर चांगला पगार नाही, पगार आलाय तर अपेक्षित लाईफस्टाईलला पुरेसा नाही. मग खापर फुटतंय लग्नावर. विषय अगदी शेती शेतमालाचा भाव ते नोकरी आणि अपेक्षा इथवरच आहे. मग या सगळ्याचं एकत्रित फ्रस्ट्रेशन येतंय आणि वैतागलेला गडी सगळंच संपवतोय. लिंग गुणोत्तरात महाराष्ट्रात पोरांच्या तुलनेत पोरींची संख्या कमी आहे हे मान्य केलं तरी आहेत त्या पोरींशी जुळेना याची कारणं लई आहेत. गावापासून शहरापर्यंत परिस्थिती वेगळी नाही, पण आज नाही जमलं तरी उद्या जमतंय एवढंच डोक्यात ठेवायचं. कसं आहे, आपली पिढी म्हणजे आयुष्यात कधीतरी इम्रान हाशमीचा फोटो डीपीला ठेवून त्याला आदर्श म्हणणारी गाबडी. पण म्हणून आवारापणचा शिवमच व्हायचा असं नसतंय. कधीतरी आपलं पण तुम मिलेचा अक्षय होऊच शकतोय. तोवर वाट बघायची, एवढंच.